जालन्यामध्ये वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील 9 आरोपींना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय। दरम्यान यामध्ये मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर सुद्धा तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान सदर आरोपींवर वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनामध्ये केलेली जाळपोळ यासह सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल आहेत। तर आपली बोलती बंद करण्यासाठी सरकारचं हे षडयंत्र आहे असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। तर कोण कोणाचे नातेवाईक हे बघून कारवाई होत नसते असा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। मला बदनाम करायसाठी एखादे पाहुणे रावळे घेतले असतील त्यांनी मुद्दा असंही केलं असेल, मी कुठं गठत नाही म्हणून, म्हणजे मी एखादा मुद्दा उठू नये म्हणून म्हणायचं, मग पाहुण्यासाठी आता मुद्दा उचलायला लागलाय। आणि पाहुणे 2 वर्ष काय पाहुणेच होते काय आपले? हे 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 एखाद्या वेळेस षडयंत्र असू शकते त्याच्यात, मग बोलती बंद करायसाठी, की मग लोक म्हणणार त्याचा पाहुणा आहे म्हणून बोलतोय का काय। इथून मागं सुद्धा आंदोलन मी गुन्हे मागं घ्यावात म्हणूनच केलेलं आहे आणि गॅजेट लागू व्हावात म्हणूनच। एखाद्या तोंड बंद करायसाठी सुद्धा मी म्हणू नये बाबा पाहुणा आहे, मग ते कोण त्याची टीम उठणार, धनंजय मुंडेसारखी टोळी त्याजवळ। कुणाचा साळा आहे किंवा कुणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते। जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते। माझ्याकडे याची माहिती नाही आहे, त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन। ठीक आहे, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।